सुंदर क्षणांच्या ताज्या आठवणी या सुरेलच आपण आज करणार आहोत. परेश पेवेकर यांच्याबरोबर आज आपण गप्पा मारतो. गझलचं हे वेड तुम्हाला किंवा हे खूळ म्हणतात ते कधी लागलं तुम्हाला? माझा एक मित्र होता कमलेश पुरोहित, अतिशय म्हणजे तो उर्दूचा स्कॉलर होता एक, आणि गझलचा म्हणजे अतिशय गुणी माणूस. त्या माणसानं मेहंदी हसन साहेबांना माझ्या समोर बसून अशा नुसते ऍक्शन करून गायला लावलेलं आहे. इतकं त्याला त्याचं एक तबंड असणार. संगीतातले बरेच लोक गझल गातात ते त्यांना चांगले ओळखत होते. ते माझे मित्र झाले आणि त्यांनी मला ते स्पूल्स आणून दिली. मला म्हणाले की आप सुनना है तो ये सुनिये. तर मी पहिल्यांदा मेहंदी हसन त्यावेळेला स्पूल ही कॅसेट आता वाहून झाली. स्पूल कुणाकडेच नव्हते, व्हेरी रेअर. हातावर मोजणे इतक्याच लोकांकडे मेहंदी हसन साहेबांच्या गझला असायच्या. तो इतकी मोठी संधी मिळाल्यानंतर मी ऐकली ती गाणी, मी अक्षरशः वेडा झालो. त्या माणसाच्या गाण्याची स्टाईल ठेवल्यानंतर हे काहीतरी वेगळं आपण गाणं ऐकतोय असं गाणं आहे. हिंदुस्थानी आणि पाकिस्तानी म्युझिक किंवा जे आहे हे थोडा फरक आहेच. त्यांची जी अदा करण्याची पद्धत आहे, गाण्याची पद्धत ती जरा थोडी वेगळीच आहे पहिले तर. आणि त्यानंतर काय झालं की मेहंदी हसन साहेब इंडियामध्ये पहिल्यांदा येणार होते. तुम्हाला कल्पना आहे, मी त्यांना ह्या महान व्यक्तीला भेटणारा मुंबईतला पहिला माणूस आहे. बर. एअरक्राफ्टच्या खाली जाऊन त्यांना मी घेऊन मर्सिडीमध्ये बसून त्यांना आणलं. बाहेर अशी तुफान गर्दी, म्हणजे यू जस्ट नेम इट, म्हणजे म्युझिक डायरेक्टर्स आणि गायिका सगळे तिथे हजर होते. त्यांना त्यांची ओळख करून दिली. नंतर त्यांना तशी बाजूला बसून गाण्याची संधी मिळाली. ती मेहंदी हसनच्या गझलांचा वेळ मला त्यावेळेला लागला. आणि नंतर माझ्या मित्रांनी सांगितलं की आपको गझले गाना है ते मराठी गाना बंद करना पडेगा. म्हणजे काय वेडा आहेस काय तू? का पता नाही, देखो आपका डिक्शन इसमें बहुत फरक पडता है. तर मी तसं करण्याचा एक तसं प्रयत्न केला, पण ही मराठी गाणी आपण तसं सहजही जात नाही असं. आणि त्या गाण्यातनं त्यांनी मेहंदी हसन जो मी ऐकला त्यानंतर गाण्याची एक पद्धतच बदलली. त्याच वेळेला माझी ओळख झाली उस्ताद सुलतान खान साहेबांची. मी त्यांना माझा गुरु मानतो. त्यांनी मला गझल गायकी काय आहे याची अक्षरशः म्हणतात ना एक लेसन दिले त्यांनी त्यांना, की ही गाण्याची ही रंग असा असतो. ही गझल सगळेच गाऊ शकत नाही. अजूनही मला माहित नाही की मी तसं गातो की नाही, पण आय डू सिंग. त्यांच्या त्या स्टाईलने गायचा प्रयत्न करतो. आणि मला वाटतं मेहंदी हसन नुसतं कॉपी करण्यात देखील ती इन्स्टिट्यूशन आहे, त्यामुळे कॉपी करून देखील हा तुमचा रियाज असू शकतो. तुम्हाला अनेक पारितोषिकं मिळाली, अनेक अवॉर्ड्सने तुम्ही सन्मानित झाला, ते मला सांगा ना. मुख्य सांगायचं, मी कुवेतला असताना म्हटलं सूरत कृष्णा, त्यावेळी मी जवळजवळ 20 ते 22 लोक जी मोठमोठी गाणारे ते जस्ट मला नावं सांगितलं. मी क्लासिकलमध्ये पंडित जसराजजी, परवीन सुलतानाजी, नंतर परत गझलमध्ये जगजीत सिंग पासून ते सगळे जे गाणारे ते सगळे मित्र. मी खरं म्हणजे मी जेव्हा म्युझिक इंडियाची माझी एक सीडी निघाली होती, तेरे ख्वाबों में म्हणून सीडी आहे, ते गझलांची आहे. सगळं ती सुलतान खानची गझल आहेत, माझ्या स्वतःची कॉम्पोजिशन, अशोक पत्कीचं कॉम्पोजिशन आहे. अशी गझल जेव्हा निघाली ते म्युझिक इंडियाने मला सांगितलं. आणि त्याच वेळेला पिनाज मसानीची ती गझल निघाली, सीडी निघाली होती. म्युझिक इंडियाची खूप इच्छा होती की आम्ही दोघांनी म्हणून कार्यक्रम सुरू करावेत. ते झालं नाही, कारण माझी ट्रान्सफर त्यावेळेला जर्मनी झाली. हे असं एक योग येतात तुम्हाला. परवर्ष म्हटलं हे आहे, आता तू सिलेक्ट कर, तुला काय करायचं. मी सरळ बॅग उचलली आणि जर्मनीला गेलो. त्याच वेळेला हरी चौरसे त्यावेळेला आले, मला म्हणाले, भेटले होते. म्हणाले, परेश जी आप यहाँ क्या कर रहे हैं, ये छोड़ दो, अभी गाना है तो अभी आइए वहां. पण ते शक्य झालं नाही. आणि हे जे मी कुवेतलं जे काम केलं ते मला वाटतं अजून आय एम सो सॅटिस्फाईड की त्या ज्या आर्टिस्टने आणलं त्या लोकांना, तो कुवेती लोकांना हिंदुस्थानी संगीत काय आहे ह्याची ओळख मला वाटतं मी करून त्याला दिली. पण या सुरांमुळे तुमच्या अनेक जणांच्या अशा जिगरी दोस्ती झाली. झाकीरबाई आहे, पंडितजी तुम्हाला म्हणजे भीमसेन जोशी आज खूप आठवण येते, तुम्हाला गुरुवर्य म्हणून हाक मारायचे. पंडितजींचं त्यांचा माझ्यावर एवढं प्रेम होतं ऍक्च्युअली. ते मला अतिशय प्रेमाने त्यांचा सहवास त्यांनी म्हणजे जरी बोलले मिठ्या मारल्या तरी तो एक मोठा एक आनंद असतो. तसा त्यांचा तो सहवास मला मिळाला. मला गुरुवर्य पेवेकर साहेब असं म्हणायचे त्यावेळेला. आणि हे सगळं करताना कुवेतला असताना तेव्हा इथं इंडियामध्ये काहीतरी राजीव गांधी फाउंडेशन तुम्ही ऐकलं असेल, त्यांनी ठरवलं की
गल्फमध्ये जी लोक आपली आहेत, एवढी लाखांनी लोक आहेत, त्यांना तिथं कोण आपण सिलेक्ट करून काहीतरी त्यांना अवॉर्ड देऊया. तेव्हा कुवेतमध्ये 5 लोकांना अवॉर्ड दिला होता. त्याच्यामध्ये मला, मी सोशल अँड कल्चरल जे आम्ही ऍक्टिव्हिटीज केल्या आणि नॉट ओन्ली इंडियन्स पण तिथल्या कुवेती लोकांना हिंदुस्थानी संस्कृतीची अशी ओळख करून दिली, म्हणून मला राजीव गांधी फाउंडेशन अवॉर्ड फॉर एक्सलन्स सोनिया गांधी स्वतः कुवेतला आल्या होत्या, त्यांच्या हाताने मला मिळालं. अरे वा 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 वा. विसर प्रीत विसर गीत विसर भेट आपोली. मला वाटतं हे गाणं तुम्ही मला आता गाऊन दाखवा. विसर प्रीत विसर गीत विसर भेट आपुली. विसर प्रीत विसर गीत विसर भेट आपुली. या पुढे न चांदतात, या पुढे न चांदतात, या पुढे न सावली. विसर प्रीत विसर गीत विसर भेट आपुली. विसर भेट आपुली. विसर प्रीत विसर गीत विसर भेट आपुली. पण तुमचा सूर मात्र आम्ही कधीच विसरणार नाही. तुमचा हा सुरेल माहोल आणि अस्तित्व, यामुळे आमचा परिवार मात्र आता सुरेल झालेला आहे. तुमच्या भावी आयुष्यासाठी, करिअरसाठी मनापासून शुभेच्छा देते. हरवले ते गवसले का, गवसले ते हरवले का, याचं उत्तर तुम्हीच मला लिहून पाठवा. मधुरा साम मराठी, सकाळ भवन, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614. ईमेल ID आहे madura@samtv.com. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त मित्राला. तोपर्यंत